विठ्ठलवाडी परिसरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 2 सराईत बाईक चोरांना अटक करत त्यांच्या ताब्यातून तब्बल 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास मिसाळ यांना गुप्त माहिती मिळाली होती की नेवाळी परिसरात काही सराईत मोटरसायकल चोर येणार आहेत। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बंकट स्वामी दराडे यांच्या पथकाने सापळा रचला। पोलीस पथकाने नेवाळी येथे कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याजवळील 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। त्यानंतर पुढील चौकशीत त्यांच्या राहत्या घराजवळ उभ्या असलेल्या आणखी 4 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या। अशा प्रकारे एकूण 6 मोटरसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत हवालदार दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, पोलीस नाईक सचिन पाटील, शिपाई चंद्रकांत गायकवाड आणि सागर मोरे यांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे। त्यांनी यापूर्वी इतर ठिकाणीही मोटरसायकल चोरी केल्याची शक्यता असून त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत। एकूण 6 मोटरसायकल जे आहेत त्या चोरीच्या आहेत। त्या नेवाळी परिसरातून हे केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। 2 आरोपी आहेत, ते जुवेनल आहेत, त्यांच्याकडे तपास सुरू आहे। सध्या तरी 6 जप्ती केलेले आहेत, पुढील तपास चालू आहे। आणि सदरची कारवाई हे डीबी पथकाचे आमचे PSI इंचार्ज श्री बंकट स्वामी दराडे आणि इतर स्टाफने केलेली आहे। पुन्हा आम्ही त्याच्यावर वर्कआउट करून पुन्हा काय अजून गाड्या रिकव्हर होतात का यावर काम करत आहोत। या 2 विठ्ठलवाडीच्या एरियामधून आणि 4 ज्या आहेत त्या कोळशेवाडीच्या ज्युरिडिक्शन मधून चोरून नेल्या होत्या। दोन्ही आरोपी हे जुवेनल आहेत। आता त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड पूर्ण चेक करतोय आणि त्यानंतर मग पुन्हा काय रिकव्हरी होत आहे यावर आमचं सगळं पूर्ण वर्कआउट चालू आहे। काय नाही, रात्रीचं यायचं आणि गाडी चोरून न्यायची। दिस इज व्हॉट देअर मोडस ऑपरेंडी वॉज, तोडून न्यायचं लगेच।